ओम साईराम सगळ्यांना. तर बघा आम्ही तयारी करून कुठे निघालो आहोत, तर लग्नाला निघालो आहोत. तर प्लीज व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर बघा चिरागचे पप्पा बाहेर वाट बघत आहेत आणि माझी तयारी होईनाच झाली आहे. तर बघा लगेच जाऊया बाहेर आणि लेट पण खूप झाला आहे. तर चला बाहेर गाडी वगैरे काढून होते. तर बघा आम्ही आलो गडचिरोलीमध्ये. तर गडचिरोलीमध्ये तुम्हाला सगळं काही मिळून जाईल, सोन्यापासून एकदम सगळं आणि छोटं मोठं सगळं वस्तू. आणि बघा चिराग पण झोपी गेलेला आहे. लगेच गाडीवर बसल्यानंतर 2 मिनिटातच झोपला आहे. तर बघा आमची गडचिरोली कशी आहे, तुम्हाला कशी वाटेल. खूप सुंदर पण दिसते आणि त्याचं वातावरण एकदम असा थंड वाटत होता तिथून गेल्यानंतर. तर बघा इथे आम्ही पोहोचलो आहोत आणि सगळ्यांची तयारी चालू आहे. इकडे तिकडे धावपळ आणि मी पण आल्यानंतर थोडी फ्रेश झाली आणि चिरागला पण कपडे घालून दिले. तर बघा सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे आणि कोणी इकडे पडतो कोणी तिकडे पडतो लग्नाच्या धुंदीमध्ये. तर ही माझी पुतणी आहे. तर बघा कशी वाटते तुम्हाला, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे लग्न नाही आहे, लग्न बाहेर आहे, फक्त इथे थोडा मांडव सजवलेला आहे. तर बघा इथे शाळेमध्ये आल्यानंतर सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे. तर बघा फोटो काढण्यासाठी किती भांडण करतो. तर हे माझे भासे आहेत आणि तिकडे बघा चिरागचे पप्पा पण आहेत उभे. हे भासी आहे आणि ही पुतणी आहे आणि ते नंदा आहेत. तर बघा लग्न मंडपात किती आतुरतेने सगळे वाट बघत आहेत नवरा-नवरीची. तर बघा किती वाट बघून राहिले सगळ्या नवरा-नवरीची, कारण की तिथे एवढा गरम होऊन राहिला आहे. छोट्या मुलांचं काही पटतच नाही. आणि बघा इथे सगळ्यांच्या गोष्टी वगैरे चालू आहे. आणि नवरदेवाचे बाबा होते. तर बघा नवरदेवाची एंट्री झाली आहे आणि बघा सगळेजण किती खुश झाले की बा आता तरी लग्न लागेल लवकर आणि आपण सगळे मंडपाच्या बाहेर निघू. सगळ्यांना असं होऊन राहिलं होतं आणि मला पण तसंच होतं, कारण की चिराग माझ्या जवळ होता. त्याला एवढा घाबरल्यासारखा होत होता, तरी पण मी फॅनमध्ये होते आणि बसलेली होती, त्याच्यामुळे हवा नव्हती लागत. आणि बघा नवरीची पण एंट्री झाली होती.
तर बघा लग्न झाला आणि सगळेजण बसलेले आहेत. कोणी जेवण करत आहेत, तर कोणी नवरीकडे बसून आहेत, तर कोणी सगळ्यांचे जेवण झाले. आणि बघा आमचे पण जेवण झाले आणि सगळे बसून गप्पा मारून राहिले आहेत. तर बघा एकदम भारी वाटतं सगळ्यांमध्ये बसून किंवा सगळ्यांमध्ये राहून. एकदम छान वाटते बघा. माझे भाचे आणि ते पुतण्या बसून आहे आणि त्या नंदा आहेत आणि तर बघा आणि सगळे पण फॅमिली आहे यामध्ये. तर खूप छान वाटते सगळ्यांसोबत बोलून किंवा सगळ्यांसोबत बसून राहायला. तर बघा आता आम्ही चाललो आहे गावाकडे आणि इथे थोडी चप्पल घ्यायची होती मला, तर थांबलो आहे चप्पल बघत. तर चप्पल बघून झालेले आहेत, पण आम्हाला काही त्या चप्पल आवडलेले नाही आहे. तर आम्ही तिथून निघून घरी आलो आहे. तर घरी येऊन बघा आमची अवस्था कशी झाली आहे. तर एवढा थकल्यावानी वाटत होता. तर प्लीज आमचा व्हिडिओ तुम्हाला छोटासा कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.